नवी मुंबईतील भाजपचे माजी नगरसेवक भरत जाधव यांचा विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न पाहायला मिळतोय। रायगड जिल्ह्यातील कर्जत पोलीस स्थानकामध्ये पोलिसांसमोरच विषप्राशन करून आत्महत्येचा त्यांनी प्रयत्न केलाय। फसवणूक झाल्याच्या नैराश्यातनं त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला अशी प्राथमिक माहिती आहे। सध्या भरत जाधव यांच्यावरती नवी मुंबईतल्या अपोलो रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। नवी मुंबईतले भाजपचे माजी नगरसेवक आहेत भरत जाधव, ज्यांनी विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आणि तोही पोलिसांसमोरच केलाय। फसवणूक झाली अशा स्वरूपाची त्यांची तक्रार होती आणि त्याच नैराश्यातनं त्यांनी हा आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे। नवी मुंबईच्या पोलिसांसमोरच त्यांनी विषप्राशन केलं आणि आत्महत्येचा प्रयत्न केला। सध्या त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। अपोलो रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। अधिक माहिती घेऊयात। प्रथमेश गडकरी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रथमेश, काय अधिक माहिती, काय स्वरूपाची त्यांची फसवणूक झाली होती, काय तक्रार होती? प्रज्ञा, भरत जाधव हे नेरूळचे नगरसेवक आहेत नवी मुंबईतल्या आणि गेले काही दिवसांपासून ते आर्थिक त्यांची काही फसवणूक झाली अशा काही गोष्टींबद्दल त्याने एक व्हिडिओ त्यांचा व्हायरल केला होता आणि या संदर्भामध्ये ते रायगड पोलीस म्हणजे रायगड जिल्ह्यातील कर्जत पोलीस ठाण्यामध्ये गेले होते आणि त्या दरम्यान त्यांनी पोलिसांच्या समोर विष केले अशी माहिती मिळते आणि सध्या तरी अधिक माहिती काही मिळू शकलेली नाहीये, पण तरी सुद्धा त्यांचे जे उपचार आहेत ते नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयामध्ये सुरू आहेत असं कळतं आहे आणि अधिक माहिती आता त्यांची जेव्हा प्रकृती सुधारेल त्यानंतरच मिळू शकेल। मात्र पोलिसांकडनं काही माहिती मिळाली आहे का? कारण पोलिसांसमोर त्यांनी विषप्राशन करण्याचा प्रयत्न केला, याचा अर्थ पोलिसांकडनं तक्रार घेण्यास काही टाळाटाळ होत होती? ते अजून पूर्णपणे माहिती तशी मिळू शकलेली नाहीये, पण जी प्राथमिक माहिती मिळालेली आहे की ती त्यांनी कर्जत पोलीस ठाण्यामध्येच विषप्राशन केलेलं आहे आणि त्याबद्दल अधिक माहिती मिळाल्यानंतर आपण सांगूच, त्याबद्दल माहिती घेऊ। नक्कीच। कोणत्या स्वरूपाची त्यांची फसवणूक झाली होती? व्हिडिओतनं काय म्हटलं होतं त्यांनी? काही नावं जी आहेत त्यांचे आहेत आणि त्यांनी काहीतरी एका ठिकाणी प्लॉट घेतला होता, तिथे काही बिल्डिंगचं बांधकाम सुरू होतं, पण तिथे काही प्लॉट तिकडे त्यांचे घरं आहेत ती विकली जात नाही असं काही त्यांचं म्हणणं आहे व्हिडिओच्याद्वारे आणि त्याच्यामुळे काहीतरी त्यांच्या आता विवंचना होती, त्यांचं कर्ज त्यांच्यावर वाढलं होतं असं त्यांचं म्हणणं आहे व्हिडिओमध्ये। नक्कीच प्रथमेश, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर चौकशी अंती आणि त्यांची तब्येत सुधारल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी स्पष्ट होतील।